ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक 44-45 मी निरूपण करत आहे. मन हे आपल्या सत्तेने कल्पना करून अनेक प्रकारच्या वृत्ती उत्पन्न करते. त्याच वृत्ती पुढे त्रिगुणात्मक होतात व गुणांच्या विभागाप्रमाणे गुणांच्या वृत्ती बनतात. त्याच सत्वरजतमादी गुणांनी देव, मनुष्य व पशुपक्षी इत्यादी योनी मनानेच त्रिभुवन उत्पन्न करून संसार सदनामध्ये कुशाल नांदत असतात. त्या मनाचे सामर्थ्य काही विलक्षण आहे. ते क्षणात पाहिजे तो व्यूह उभा करते व ढासळून टाकते. मन हे ब्रह्मादिकांना सुद्धा भुरळ पाडते. मग इतर बिचाऱ्यांची कथा काय? मनाचा प्रभाव किती विचित्र आहे पहा, की ते निर्गुणाला गुणांच्या फासात अडकविते. त्याला जिवंतपणाची तंद्री लावून संसाराच्या भोवऱ्यात गिरक्या खाव्यास लावते. केवळ विचार केला असता मन हे जड मूळ व अचेतन आहे. त्याची उत्पत्ती तरी कशी होणार? तेच वर्णन श्रीकृष्ण सांगतो. आत्मा हा ज्ञानस्वरूप असल्याने परिपूर्ण आहे. तो निसंग, निर्विकार व निर्गुण आहे. त्याला संसारबंधन मुळीच घडत नाही. जो आत्मा स्वयंप्रकाशाने प्रकाशमय आहे, स्वतेजाने शोभत आहे आणि जो परमात्मा परिपूर्ण आहे, त्याला क्रियाचरण कधीही घडत नाही. आपल्याच कल्पनेने विचार केला असता मन जड असल्याचे दिसून येते, तेव्हा त्यालाही संसार घडणे अशक्य नाही. आता हे संसाराचे बंधन कोणाला असते ते ऐका. मनाचे कौशल्य आश्चर्यकारक आहे. ते शुद्ध अशा आत्म्याच्या ठिकाणी मीपणा उत्पन्न करते आणि त्याच ब्रह्माला जीवभाव लावून स्वतःच त्याला सगुण रूपाला आणते. मनाच्या संकल्पाचे सामर्थ्य इतके आहे की ते शुद्ध ब्रह्माला अविद्यात्मक करून सोडते आणि त्रिगुणांची माळ लावून संसाररूप जाळेत स्वतःच तयार करते. ज्याप्रमाणे घटातील पाणी अलिप्त असलेल्या चंद्रबिंबाला आपल्यामध्ये आकलन करते, त्याप्रमाणे केवळ मनाच्या संकल्पाने ज्ञान स्वरूप आत्मा अविद्यात्मक केला आहे. घटातील पाणी हलले असता ते चंद्रबिंबालाही कंपित करते. त्याप्रमाणे मनामुळे शुद्ध ब्रह्माला जन्ममरण व सुखदुःखे उत्पन्न झालेली आहेत. आत्मा हा स्वयंप्रकाश आणि ज्ञानस्वरूप आहे. मन हे जड असून कल्पनारूप आहे, तरी तेच आपले स्वरूप मानून त्याचे पाप पुण्य असते ते हा जीवात्माच स्वतः भोगतो. जीवाचा खराखुरा आप्त, सुहृदय व मित्र म्हटला म्हणजे एक परमात्मा होय. तोच मनाचा आणि जीवाचाही नियमक असून साक्षीदाराप्रमाणे एक प्रेक्षक होय. जो जीव अविद्येच्या योगाने स्पष्टपणाने प्रतिबिंबित होतो, तोच माझा मित्र होय. तोच मनाच्या भ्रमाने भ्रमण पावून मनापासून उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखांना भोगीत आहे. मनाची एकात्मता मोठी विलक्षण आहे. त्यामुळे जीवाला अत्यंत भ्रम पडतो आणि तो जीव आपण स्वतः निष्कर्म असताही स्वतःच कर्माकर्म भोगतो. वस्तुतः पाहिले तर जीव हा मनाचा नियंता आहे, पण तोच मनाशी एकरूप होऊन मनाच्या नसत्याच सुखदुःखाच्या व्याधी आपल्या माथी घेऊन सहन करतो. ज्याप्रमाणे अत्यंत जवळचा नातेवाईक प्रधान असला म्हणजे तो राजालाच आपल्या कैचीत ठेवतो आणि मग तो राजा अगदी गरीब होऊन जातो व प्रधान जे जे काय सुखदुःख भोगाव्यास लावील ते ते आपण भोगीत असतो. तीच दशा जीवाला प्राप्त झालेली आहे. मनाने त्याला संसारी करून ठेवले आहे. त्यामुळे तो अनेक जन्म मरणे व रात्रंदिवस अनेक सुखदुःखे सोशीत असतो. त्या मनाचा निग्रह केला नाही तर जीवाचे दुःखही टळावायचे नाही. मनाच्याच नादाने नाचत राहिले तर सर्व साधने फुकट जातात. श्रीकृष्णार्पणमस्तु.